के बाद आपका स्वागत। नागपुर जिले के बाड़ी क्षेत्र में शासन मान्यता प्राप्त टाइपिंग परीक्षा में विभाग की लापरवाही दिखाई दी। दूर दराज से आए परीक्षार्थी छात्र बिना परीक्षा दिए वापस लौट गए। गुस्साए छात्रों ने परीक्षा केंद्र के सामने नारेबाजी भी की। नागपुर के बाड़ी स्थित स्किल मैट्रिक सर्विसेज में गुरुवार को टाइपिंग की परीक्षा में सेंटर में अनियमितताएं को लेकर परीक्षा देने आए विद्यार्थियों ने काफी नाराजगी जाहिर की है। प्रशासन की बड़ी लापरवाही के कारण सैकड़ों परीक्षार्थी टाइपिंग की परीक्षा नहीं दे पाए। परीक्षार्थियों की जानकारी के अनुसार टाइपिंग का एग्जाम सुबह 9 बजे का था, लेकिन छात्र को यहाँ 11 बजने के बाद भी परीक्षा देने नहीं मिली। लोक बाहेर गेले पण आपापल्या घरी, याच्यावर काही सोल्युशन नाही निघालं। त्यांनी सोल्युशन दिलं असतं तर ते गेले पण असते, वेळ वाचला असता, नुकसान नसतं झालं कोणाचं। आणि मेन म्हणजे एक्झाम नाही झाली, सर्वात थोडं नुकसान हे आहे। आणि आम्ही एवढे बोलत आहोत ना, कुणी ऐकणार पण नाही इथं, की असं कुणी ऍक्च्युअली म्हणजे सोल्युशन सांगू शकेल। ऍक्च्युअली म्हणजे आम्ही सगळे हे इथं आम्ही बोलत आहोत, ऐकणार पण नाही कुणी, सगळे आमच्यावर ओरडत आहेत की तुम्ही आले तर थांबा थोडा वेळ, असं कुणी सांगू पण नाही शकत आहेत कुणी एवढं। मला फक्त हे म्हणायचं की आमची जे 6 महिन्याची प्रॅक्टिस होती त्याच्यावर म्हणजे कोण देणार आन्सर, कोण देणार आम्हाला, की आम्हाला ऍक्च्युअली कोण सांगणार की तुम्ही आता हे एक्झाम तुमची म्हणजे ह्या दिवशी आहे वगैरे वगैरे सगळं। एक दिन में क्या एग्जाम ले की क्या कर रहे, पैसे खाने के लिए कर रहे क्या सर? कोणत्या तरी सरांना विचारलं उद्याबद्दल, तर ते म्हणाले की आम्ही उद्या बघून बा म्हणून। सर आम्हाला येण्या जाण्याला तर परवडलं पाहिजे, उद्या पण आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत आहोत। राज्यसेवा समोर आहे, अजून रेल्वेची एक्झाम समोर चालू आहे आता। तर आमचं कसं सर, आजचा पण दिवस गेला, उद्याचा पण दिवस जाईल का? उद्याचा कन्फर्म तर सांगा म्हणा। आजचा तर झालाच आहे, पूर्ण दिवसच बरबाद झालाय, पण उद्याचं कसं? 11 बजे की दूसरी और उसके बाद की तीसरी बैच भी सेंटर पर पहुंच गई, लेकिन पहले ही बैच की परीक्षा नहीं हुई, जिसके कारण गुस्साए परीक्षार्थियों ने इस परीक्षा से संबंधित अधिकारियों से संपर्क करने की कोशिश की, लेकिन उन्होंने भी किसी भी प्रकार की सुध नहीं ली है। परीक्षार्थियों के अनुसार सेंटर पर कोई भी टाइपिंग से जुड़ा अधिकारी मौजूद नहीं है। ज्यादातर कंप्यूटर खराब है, मॉनिटर छोटे हैं और सबसे बड़ी बात, परीक्षार्थियों को परीक्षा ही नहीं देने दी गई। आता यांचा प्रश्न असा आलेला आहे की यांच्याकडे जे सॉफ्टवेअर मध्ये किंवा यांच्या नेटवर जो प्रॉब्लेम आलाय, ठीक आहे प्रॉब्लेम येतो आहे, पण यांनी त्या विद्यार्थ्यांना आलेल्या विद्यार्थ्यांना जर सांगितलं असतं की असा प्रॉब्लेम झालेला आहे, हा गोंधळ नसता होणार। इथं कुणीही अधिकृत व्यक्ती नाही। आणि यानंतर जेव्हा मी खालती विचारपूस केली तर या सेंटरवर आतापर्यंत 4-5 वेळा झालेला आहे। आणि तिथल्या यांच्या इंचार्जनी जेव्हा मला मी काळे साहेबांना फोन केला आणि त्यांनी त्यांना फोन केला, तर त्यांनी अजूनपर्यंत तो इथं आला नाही। त्यांनी वाडी पोलीस स्टेशनला माहिती दिली, ते बिचारे संबंधित पोलीस आले की बरोबर आहे, वादविवाद व्हायला नको म्हणून, ते पण ते सत्य परिस्थिती पाहून आहे। आणि माझी एवढीच विनंती होती की आजची परीक्षा आपण परवा घेऊ, पण त्यांनी काही टेक्निकल बाबी सांगितल्या की अडचण आहे। पण सर आता मला सांगा, 2 बॅचचे विद्यार्थी तिसऱ्या बॅचला इथं उभे आहेत आणि पहिल्या बॅचची परीक्षा होते, तिसऱ्या बॅचचे सर्व विद्यार्थी तर वादविवाद होणार नाही का? मग आता त्यांना तेच म्हटलं की बाबा 3 बॅच रद्द करा आणि 4थी बॅच होऊ द्या, उद्या दिवसभरामध्ये 3 बॅच ऍडजस्ट करा। आणि समजा 4थ्या बॅचचे काही मुलं जर आज बिचारे ज्यांना कळलं असेल परीक्षा होत नाही म्हणून ते आले, त्यांची पण परीक्षा घ्या आणि परीक्षा सुरळीत पार पाडा, असं माझं शेवटी त्यांना बोलणं झालेलं आहे। आता ते काय निर्णय देतात आणि काय करतात हा विद्यार्थ्यांचा हिताचा प्रश्न आहे। आणि या ठिकाणी सर मला जाणून सांगायचं वाटतंय की परीक्षा मंडळाने ज्या एजन्सीनं सेंटर घेतलेलं आहे, हे नागपूर इथं दक्षिण नागपूर पासून तर वाडी हे 20 ते 22 किलोमीटरचं अंतर आहे, अशा ठिकाणी सेंटर देत आहे। आणि यामध्ये जिल्हा परिषद आणि उपसंचालक कार्यालयाला काही माहीत नाही। त्यांचा तो संबंधित अधिकारी पण सांगतो की आम्हाला कोणी विचारलं नाही। ही फार दुर्दैवी घटना आहे आणि ही चूक भविष्यात होऊ नये अशी माझी सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांना विनंती आहे। इस दौरान परीक्षार्थियों ने कहा कि टाइपिंग की परीक्षा प्रशासन की ओर से ली जाती है, लेकिन प्रशासन की लापरवाही देखी जा सकती है कि कोई भी अधिकारी और किसी भी तरह की व्यवस्था यहाँ नहीं की गई है। कोई भी परीक्षार्थी सेंटर पर पहुंचने के बाद भी परीक्षा नहीं दे पाया। इनविजन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।